होते हैं, ना आंसुओं से छलकते हैं, ना कागज पे उतरते हैं। दर्द कुछ ऐसे भी होते हैं जो भीतर ही भीतर पलते हैं। ऐसे भीतर पलने वाले सारे दर्द आज आपने खोल दिए। हंकारे सर, खरंच धन्य आहे। जेवढं व्याख्यानात हसवणं कठीण असतं तेवढं रडवणं मात्र महाकठीण असतं। सर, तुम्ही लिहिलेलं हे आव्हान पेलतायत आणि खूप मोठं प्रबोधन या महाराष्ट्राचं करतायत। तुमच्या मनापासून आभार। आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित पत्रकार, पीटीसी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, एनआर ठाकरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम इथं संपला असे जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरांचा आभार मानण्याकरता मंचावर आमंत्रित करतो अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी सरांचा ऋणनिर्देश या ठिकाणी करायचा आहे। डॉक्टर योगेश पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष धनराज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कृपया विचार मंचावर यायचंय। मी सरांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचं आभार या ठिकाणी स्वीकारायचे। या कार्यक्रम उपस्थित पीटीसी शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब, ज्योतिताई वाघ, त्याचप्रमाणे आय्यालल्पलाः नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। पुराणो हे राम मंगल होई सविश्व का। आई बाबाची चूक आहे। हे लहानाचं तुला मोठं केलं दीदी, तू म्हणशील तिथं का लग्न तुझा, पण नको का दीदी, कुठं पण फसू नकोस खोट्या प्रेमाच्या जाळ्यात। सांगणार या बापाची चूक आहे का? सांगा मला काय चूक आहे या बापाची, सांगा मला काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे या बापाची, सांगा मला, सांगा मला पोरांनो। एक चला पाया पडा, बापाच्या पाया पडा, चला झुका पोरीनं, चला झुका। यही तेरा अल्लाह है, यही तेरा भगवान है, यही सब कुछ है पोरी। खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा। चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा, ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा, चला डोक्यावर ठेवा, सगळ्यांनी ठेवा। ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला ठेवा, डोक्यावर हात ठेवा आणि डोळं झाका। आई बापानं आपल्याला आयुष्य दिला, फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे। डोळं झाका पोरानं, डोळं झाका, डोळं झाका, डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला। आला का बाप डोळ्यासमोर? आला का? मार मिठी पुरी बापाला मिठी मार, पोरा बापाला मिठी मार आणि सांग, पप्पा व्यसन मी कधी करणार नाही, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा। पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा। माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा। घ्या शपथ पोरानो, घ्या शपथ, घ्या पोरानो, शपथ घ्या। कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात मी अडकणार नाही, काही बापाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही। घ्या शपथ। हात खाली बसा बंधू, बसा सगळे बसा। सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल। मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात। पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मारत असतो। आणि पोरीनं
त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली बघ. आमचं उगम स्थान ते आहे. पहिली वेदना आईला कळते, पहिला अश्रू लेकरांच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आलं असेल पोरीनो, आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता, कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब चुकल, हे माझं कुटुंब खचल, माझं कुटुंब हरल. म्हणून हे डोळ्यातला अश्रू साला काळचाच साठवण, डोळ्यातच आठवण. तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे. बघ 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. बघ मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक. हे आम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या नालायक हरामी ऐक, तुझा बाजार उठवतो की नाही बघ नालायका. पोरी आज एक काम करायचं बघ, जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बघ पोरी, कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. या वसंत अंकरेला सुद्धा वाटतं घरात पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी. पण 40 वर्षापूर्वी कुठं माझा बाप गेला मला माझ्या पण नशिबात नाही पोरी. पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. साला तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचा बघ पोरे. सगळी जळमट तोडून टाकायची पोरा, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनं चला पळा लवकर वरती जा, जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, जा पळ पोरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा पळ आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो सांगा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा पडद्यावरचा बाप आहे का सांगा. खोटा खोटा रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा या बापाला पोलीस स्टेशन मेल्यानंतर आई बाप समोर ये. चाल चला लवकर, इथं यायचं आहे. चाल बाळा इथं ये, माझ्या समोर ये. हा चला आता लवकर, चाल लवकर, जागा काढत ये. हा प्रश्न राष्ट्राचा आहे. कुठला झेंडा मिरवत जात सांगायला नाही आलो, धर्म सांगायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा मिरवून मत मागायला नाही आलो. राष्ट्र प्रथम, आई बाप प्रथम, महामानव प्रथम. माझ्या समोर यायचंय. चला लवकर त्या पोरीने भरा. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. आणि त्या बापांना, सगळ्या बापांना मी जरा विनंती करतो, या पुढे या. आज या जरा, या खुर्च्या पाठीमागे घ्या माऊलीनं जरासा. या सगळे बंधू विचार मंचावर या, लेकरांच्या समोर या. या जरा लेकरांच्या समोर या पोरानं. एक माझे लेखे, माझ्या पोरा, आज तुला तुझा बाप 1 मिनिटामध्ये दाखवून देतो. या जरा बंधू, या या या. आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज नाही तर परत कधीच नाही. फक्त मी बापाला बोलवतोय कारण लेखे जागा नाही बघ. तुझी आई माऊली आले बघ. पण आज हा बाप आहे बघ. चला असू दे चप्पल, चला वरती चला, नाही काही प्रॉब्लेम नाही, चला वरती चला. एक बोरी, हा तुझा बाप आहे बघ. जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे बघ. जो बाप गेली 1 तास तुला मी 2 तास ओरडून सांगत आहे बघ. हा तुझा बाप आहे बघ बोरी. ऐक बोरी, आता ऐक, ऐक बोरी. हा हे तुझी, या बापाच्या जरा नजरेमध्ये नजर घालून बघ बोरी. तुला तुझी आई पण दिसणार बघ. ही आई आहे आणि हाच बाप आहे. अर्धनटेश्वराचं हे रूप आहे ग, जे प्रत्येक घरात आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या लेकरांनी जरा उभं राहायचंय जागेवर. चला त्या मुलांनी आणि मुलींनी जरा उभं राहायचंय जागेवर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय. ये इकडे निघून पोरीनो. घराघरामध्ये 3-3 वर्षाच्या लेखीवर माझ्या एके बाळाच्या डोक्यात तर त्याच्या नारड्यावर पाय देण्यासाठी पोरी. अगं एक पेन मापा
अश्रूनं जमीन भिजवलेली आहे पोलीस स्टेशनची. बापाचा शर्ट भिजलाय, आईचा पदर भिजलाय, तुझा बाप हंबरून पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा साला नालायक तुझ्या आयुष्यामध्ये येतो. सगळं काय तुला खोटं सांगतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा सगळं काय तुला खोटं सांगतो. तुला मोबाईल देतो खोटा, एकाची गाडी दुसऱ्याचं घर दाखवतो, काय काय वाटेल ते करतो. हे आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का ग वाटत पोरीनं? का ग पोरी, हे प्रेम आहे का पोरी? मला सांग, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, पहिल्यांदा मला सांग, हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं का? यासाठी माझ्या छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं का? अगं गुलामगिरीमध्ये पुन्हा अडकण्यासाठी, तुझ्या शरीराचं तुकडं करून घेण्यासाठी जा पोलीस स्टेशनला आणि एकदा गायब झालेल्या लेकींची राष्ट्रातली यादी घेऊन ये पोरी. हे बघ, हजारोनं माझ्या लेकी गायब झाल्या. कुठे गेल्या पोरी? गायब झाल्या. कुठे गेल्या? काल पुण्यामध्ये बाप येऊन रडत होता, सर 6 महिने झालं माझी लेक सापडेना. 6 महिने पोलीस स्टेशनला सर सगळे शोधतायत, त्यांच्या परीनं खूप ताकद लावली त्यांनी, पण साहेब सापडत नाही माझी पोरगी. गेल्या कुठं? तोडलं जाते तुम्हाला, कापलं जाते. हरामखोरानो जरा नीट ऐका, एवढं स्पष्ट कोण तुला सांगणार नाही, कारण तू माझी लेक आहेस. ऐक पोरी, तिथं हसत हसत फिरत असतो, ऐक पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. माझ्या लेकीचा नवीन आयुष्य पोरी. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो मग गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते. तुला वाटतं माझा बाप असाच आहे साला, सगळा मंडप रडला आणि माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तर तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो मी, तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते, लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रीवाल्यांचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि उशाला घेऊन रात्रभर अश्रूनं ओला चिंब करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आव सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, साला ड्रायव्हरचं काम करून आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभा राहून जो वॉचमनगिरी करतो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. आपल्या लेकरांच्यासाठी दुसऱ्याची संडास गटारी साफ करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. तो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप आहे बाप. जिवंतपणी ज्या बापाला तुम्ही मरण देता तो बाप, मेल्यानंतर जो बाप आपल्याला कळतो, पण साला भिंतीवरचा बाप आपल्याला मिठीत घेत नाही साला तो बाप. पोरानो, आज शपथ घ्यायची, कोणी किती सांगू दे तुला विमल खा, माझ्यावर किती हमले होऊ देत, माझी काळजी करू नका. ते गांजा विकणारे, ते विमल विकणारे, ते किती षडयंत्र माझ्या समोर माझ्यासाठी रचू देत, माझ्या पाठीमागे छत्रपतींचे, बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही काळजी करू नका. पण आज शपथ घ्यायची बघ पोरा, व्यसन करायचं, पण 2 तासात उतरणारं व्यसन षंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे, असं कर्तृत्वाचं व्यसन. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगलं जावई मिळालं, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जात. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय, का ग का रडू नकोस बा. जेवढे दिवस आपल्या जवळ काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायची. पप्पा
की देव आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. येऊ नको पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या वेळी करपलेला होता, आता नाही करपला पप्पा. प्लीज कम पप्पा, आय वॉन्ट टू इट विथ यू टुडेज डिनर पप्पा. आय वॉन्ट टू टेक विथ यू पप्पा. प्लीज कम पप्पा. इफ यू विल कम लेट आय विल नॉट टेक माय डिनर टुडे पप्पा. आणि मी खरंच जर उशिरा आले तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आईला सांगू नका पप्पा. आई मला म्हणते बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसा, नको मला तुमचा पैसा. म्हणून माझ्या समोरून उगाच रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला म्हणू अगं, आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आईला सांगितलीत का? 200 काय होते? टेक 500 रुपीज माय डिअर, टेक 500. बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता पोरानं कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. पोरानो त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप सांग पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा तू बापाला पोलीस स्टेशनला उभं करतोस का? पोराकडे गांजा सापडली, पोरग दारू पिऊन सापडलं. रात्रीच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करत होतं, पोरग सापडलं. पोरग दारू पिऊन गाडी चालवत होतं. काल 17 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग बारामतीचं रे अपघातात निघून गेलं. 4 दिवस झाला, आई अजून कोमात. नालायकानं तुम्ही निघून जाता. आगळी कपडे वस्तू तुझ्या होतात, सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हंबरडं पडत आपल्या आईला म्हणतं, या आय आय गा, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला गाय, मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असती. हे ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं? आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, मी एवढा पैसा कमवणार, एवढा पैसा कमवणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय. ए पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरानो, तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला कळाला का? आणि आता तुमच्या डोळ्यात आलेले हे अश्रू परिवर्तनाचे आहेत, कमजोरीचे भेकड नाहीत. पोरीनं रणचंडिका आहात, माझा संभाजी राजा तुम्ही, माझा भगतसिंग तुम्ही आहात. या अश्रूंच्या अग्नीमध्ये अस्तापून निघायचं, हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजेत. एक सोन्यासारखी चकाकी तुझ्या आयुष्याला, तुझ्या संस्कारांना आली पाहिजे. उद्याचं राष्ट्र म्हणजे तू आहेस बघ पुरी. हे घरदार मला माहिती नाही, कुटुंब मला माहिती नाही, हे राष्ट्रच माझं कुटुंब. आदेश आहे छत्रपतींचा, आदेश आहे माझ्या आऊजी जाऊचा, म्हणून फिरतोय पोराला. ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या उचल, शर्ट चाल.
अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय पोरांना जे पाहिजे ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे? पोरच आपली दागिना आहे तो, त्यांना जे हवं ते घेऊन द्या. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, कधीतरी या तालुक्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खात्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. आज पळत पळत घरी जायचं, थांबतो इथं फक्त. ओनली 10 minutes I want, because I am not talking with your ears, I am talking with your heart. This is not a lecture, this is the transformation of your life. बस खूप झाला आता. साला घराघरामध्ये शिरून हरामखोर कुत्री आमच्या लेकींच्या डोक्यामध्ये दगड घालू लागली, हा प्रेमाच्या नावाखाली. आज पळत पळत घरी जायचं. माँ को 2 सवाल पूछे थे, आज माँ को कोई सवाल नहीं पूछना है, माँ के साथ आज बात ही नहीं करनी है, सिर्फ इंतजार करना है अपने बाप का. बस टुडे यू हैव टू वेट फॉर योर फादर. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल, संध्याकाळी 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता एकच काम करायचं, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी चळमट तोडून टाकायची, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला खडखडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझ्या मैत्रिणी काय, तुला काय हवं का माझ्या लेकरा? तुझा भाऊ काय बोलला का सांग, नालायकाची चमडीच लोळवतो, माझ्या दीदीला त्रास देतो. त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारत बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळाला होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आणि जसं पप्पा तुम्ही येत होता कडकडून, तुम्हाला मी मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला उचलून आनंदानं हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत. अगदी वाघासारखी, वाघिणीसारखी, राणीसारखी, परीसारखी मी तुमच्या हातात येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. यू नो पप्पा, आप घर से जाते हो, माँ मुझे बहुत डांटती है, माँ मुझे मारती है, आप मुझे कहते थे चलो चलो हम दोनों मिलके तुम्हारी माँ को आज मारेंगे, चलो चलो चलो. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता. पप्पा माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगण फिरवत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर मी बसत होती पप्पा. पप्पा पोतं म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा शाळेमध्ये, एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. आज पळत पळत घरी जायचं, इथं बसलेल्या प्रत्येकानं घरी पळत. आई बापाचा श्वास सुरू आहे. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कारट्या, पोटाला अगोदर काहीतरी खान, मग कुठं बोंबलत जायचं तिकडे जा. तुझ्यासाठी मी पण उपाशी आहे की सकाळपासून.
हा आवाज आपल्याला स्वयंपाकघरातून कधीच येत नसतो. पोरांनो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, प्रचंड मोठा अधिकारी व्हाल, लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल पोरांनो. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पण हा आई बाप आम्हाला कळाला नाही. हे पुरी, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 100 भेगा पडलेत बघ, 100 भेगा आहे, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पुरी, 100 भेगा. हे पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही बघ. पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये तुझा बाप, हे पुरी, जेव्हा तू कुठं तर झोपलेली असतेस ना ग, हे थंडीमध्ये आई जवळ अंगावर चादर घेऊन तू झोपलेली असतेस, तेव्हा त्याच थंडीमध्ये कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो पोरी, कुठं तर हमाली करत असतो, कुठं तर ऑफिस मध्ये ग रात्रपाळी करत असतो, कुठल्या तर कारखान्यामध्ये 24 तास उभा असतो साला. कारण माझं लेकरू, माझी लेक, आणि तुम्ही त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, हातामध्ये मोबाईल घेऊन 24 तास. का ग लेक पोरी, मोबाईल जास्त बघू नको, डोळ्याला त्रास होईल. पप्पा यू जस्ट कीप क्वाइट. आई बापाच्या तोंडावर थुंकतात रात्रभर, कुठल्या तर हरामी बरोबर चॅटिंग करत बसतात. का ग पोरीनो, काय चूक आहे आई बापाची? हा अगं, मोबाईल मागितल्या मागितल्या पळत गेला की ग तुझा बाप, अगं व्याजानं 10,000 काढलं पोरी. खरं सांगतो बघ, 15,000 बापाकडे होतं, 10,000 कमी पडत होतं साला, व्याजानं काढलं. तुझ्या हातात मोबाईल आणून दिला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्रा येतो, सरळ सरळ बापाच्या तोंडावर थुंकून साला बापाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून घेऊन जाताना लाज नाही वाटत पोरीनो? का गा ए पोरा, IPLच्या रना मोजत बसलास नालाय का? यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, हा असा तो तसा, यानं एवढे करोड रुपये घेतले, त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता, रात्रभर फटाके काय फोडता. आणि तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या आई बापानं या पाचरेच्या रस्त्यावर किती राना काढल्या पोरा, याचा हिसाब ठेवलास? कारण आलाय का? कधी बापाच्या गालावरून हात फिरवलास का? पप्पा आय लव्ह यू म्हणून कधी बापाच्या गालाचा मुका घेतलास का रे? तुझ्या अंगावर जे आज कपडे आणि अंडरवेअर आणि पायात चप्पल आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या आई बापामुळे नालाय का? कोणीतरी बेगडी येतो, विमल खाव म्हणून सांगतो, ते तुमचे आदर्श झाले. गांजा तुमच्या हातामध्ये देऊ लागले, हा दारूचे ग्लास कसे रिचवायचे तुम्हाला ते सांगू लागले, खोटी प्रेम कशी करायची तुम्हाला ते सांगू लागले, आणि ते तुमचा आदर्श झाले. आणि आज हा वसंत अंकारे व्यसनमुक्त झाला पाहिजे माझा देश म्हणून फिरतो. नालायकानो, मला ट्रोल करताना माझ्या लेकीला उचलण्याची वार्ता करता. किती पोरी, एक लेख माझी नाही रे, या राष्ट्राची प्रत्येक लेख माझी आहे. साल्या तुझ्या छताडावर नाचायला लावणार, त्यांना त्यांच्या मनगटात ताकद भरणार, तुझा बाजार 2 वर्षात उठवणार या राष्ट्रातून. नालायका जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचालित मराठा महिला दामिनी संघ पाचोरा आयोजित या व्याख्यानामध्ये नव्हे तर या परिवर्तनामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा तुझ्या काळजावरती पेरतो. मी इथं थांबतो. जो घरात दिसत नाही पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे माझ्या लेकरा, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन
चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं